अंधारामध्ये आता बस ट्रॅव्हल करते, छोटीशी डिम लाईट, त्याच्यामध्ये माझ्या समोर येऊन भूताच्या गोष्टी सांगत सांगत अचानक ती मान वगैरे टर्न करणं. त्याचं लग्न नाही झालंय इथे, पण त्याला बायको नाही दिली आहे ना, म्हणून भीती नाही वाटत. आता लवकरच त्याचं लग्न होईल. नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज बॅकस्टेज धमाल एक वेगळी असणार आहे आपली, कारण मी आली आहे विठू माऊली या मालिकेच्या सेटवर आणि इकडे मस्त देवांच्या गेटअपमध्ये असलेले विष्णू म्हणजेच अजिंक्य राऊत आणि कली ते कलीभूषण असा प्रवास केलेला एक राजा माझ्यासोबत आहे. काय नेमकी धमाले जाणून घ्यायची. खूप स्वागत. सगळ्यात आधी विठ्ठल उर्फ विष्णू उर्फ किती नावं आहेत तुझी, आणि कली ते कलीभूषण, खूप स्वागत तुमच्या दोघांचं. मग सगळ्यात आधी खूप थँक्यू की तुम्ही या मस्त गेटअपमध्ये आलात माझ्या इंटरव्ह्यूसाठी. कसं वाटतं जेव्हा तुम्ही हे रोज नवीन नवीन गेटअप परिधान करता? जवळपास कलीचं आणि माझं तर अगदी रेकॉर्ड होण्यावर आहे की आम्ही याच्यामध्ये इतके सारे रोल केलेत, इतके सारे प्रकारचे. जसं की आजच दिवसभरात माझे जवळपास 3 ते 4 वेगवेगळे आउटफिट आहेत. जसं की विठ्ठल लुकचं झालं, आता विष्णू लुकमध्ये आहे सध्या मी. याच्यानंतर वराह अवतार, जो विष्णूचा अवतार होता, तो एक करायचा आहे. सो लिटरली माझं म्हणजे वराहासारखा चेहरा ते लावणार आहेत आणि प्रॉस्थेटिक मेकअप वगैरे. आणि त्यानंतर नरसिंहाचा पण अवतार असणार आहे. सो असं सगळं करायला मिळतं. नीता मॅम, निलिमा मॅम आणि यांच्या पूर्ण टीमने आणि आमच्या संतोष गायके सरांच्या पूर्ण टीमने मेकअपच्या ते खूप एफर्ट्स घेतलेले आहेत आणि बस आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतंय. सो खूप ही सगळी हाऊस पूर्ण होते वेगळ्या वेगळ्या गेटअपमध्ये यायची ना. हो, नक्की. तू सगळं कसं कॅरी करतोस? कंटाळा येतो काय? ऍक्च्युली आता 1-1.5 वर्ष झालंय, तर आता मी घरी जेव्हा जातो तेव्हा काहीतरी चुकल्यासारखं वाटतं की म्हणजे मध्येच मी केस असे फ्लिप तरी करेन किंवा असं हात लागला तर अरे टिका पुसला की काय असं वाटतं. आणि हे जेन्युइनली वाटतं असं, कारण आम्ही 14-14, 16-16 तास इथे या अटायरमध्ये असतो. सो तर काही दिवसांपूर्वी कली आणि विठ्ठलाचं युद्ध तुम्ही बघितलं होतं, तेव्हा कलीचे असे लांब सडक केस तुम्ही बघितले होते, आणि आता आपल्यासोबत आहे तो आहे सतयुगातला कलीभूषण राजा, बरोबर? या गेटअपमध्ये येऊन कसं वाटतं आणि ते लांब केस कुठे गेले कलीचे? नाही, खरंच खूप छान वाटतंय, कारण खरं तर हे माझे खरोखरचे केस आहेत. एवढे मोठे कलीच्या गेटअपमध्ये असताना याचे अर्ध्या केसांचा वरती चंबू बांधला जातो आणि अर्ध्या केसांना ती जटा अटॅच केली जाते. तर ते एक वजन कमी झालं, पण हा पण गेटअप काही म्हणजे हलका नाही आहे, वजनदार आहे, पण नवीन करायला खूप मजा येते, चांगलं वाटतंय. कली तू प्ले केलीस आणि आता सतयुगातला कलीभूषण राजा तू प्ले करणार आहेस. काय नेमकं प्रेक्षकांना आता बघा? मुळात हे पण कलीचंच रूप आहे. कलीची वेगवेगळी रूपं आहेत. तो वेगवेगळ्या रूपातून लोकांना त्रास देत असतो, छळत असतो. तसंच पुंडलिकाला आणि त्याच्या आईला त्रास देणं हेच त्याचं एम आहे. तो वेगवेगळ्या गेटअपमधून, वेगवेगळ्या रोलमधून तो त्यांना त्रास देत असतो. तर वेगवेगळ्या आणखीही काही प्रेक्षकांना गोष्टी बघायला मिळणार आहेत. त्या आत्ताच सांगू शकत नाही आम्ही, कारण मग तुमचा तो इंटरेस्ट निघून जाईल. आणि खूप आवडीने खरं तर प्रेक्षक तुमची मालिका बघत असत, हे आम्हाला वेळोवेळी कळतं आमच्या कॉमेंट्समध्ये. जेव्हा इंटरव्ह्यूवर लोक कॉमेंट करतात तेव्हा ऑन ट्रॅक आपण बघितलं तुम्ही कसं सगळं कॅरी करता, पण थोडं बॅकस्टेज गप्पा मारूयात. इतके तास तुम्ही काम करता, कसं क्लायमेट असं, किती धमाल तुम्ही करता? कंटाळा येतो किंवा कसं काय? धमाल तर खूप येते. हे सगळेच जण माझे एवढे चांगले, म्हणजे दिस इज माय फॅमिली. सो म्हणजे मेकअपवाले किंवा काय, आम्ही सगळे फ्रेंड्स म्हणून काम करतो. बिलकुल पण प्रोफेशनल असं एन्व्हायरमेंट अजिबातच नसतं. पुंडलिकाला आता मी दररोज वेगवेगळ्या टाईपचे चॉकलेट्स देणं पुन्हा चालू केलं आहे. जो माझा लहानपणीचा पुंडलिक होता तसंच. सो त्याला ब्रुक साईडचे चॉकलेट्स खूप आवडतात. सो ते, आणि बस आम्ही ट्रॅव्हल करत राहतो, इव्हेंटसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तर तिथले सगळे अनुभव. कली आता कोल्हापूरला जाऊन आला, तो त्याचे तिथले अनुभव सांगत होता. सो असं आम्ही मॅच्युअर होतोय या एका वर्षात, बरीचशी वर्ष जगून घेतल्यासारखं. तू किती धमाल? खूप धमाल करतो, कारण सगळेच जण चांगले आहेत. म्हणजे अगदी कलाकारांपासून, दिग्दर्शकांपासून आणि बाकी मेकअप, लाईट सगळे चांगले आहेत. त्याच्यामुळे खूप धमाल येते, कंटाळा येत नाही. आता माणूस आहे एवढं सगळं करून कुठेतरी वाटतं, पण म्हणजे एक दिवस जरी गॅप असला तरी मग असं वाटतं अरे यार शूटिंग पाहिजे होती, कंटाळा येतो घरी, असं मजा येते. पण या मालिकेचं एक विशेष म्हणजे तुमची भाषा ही खूप सौम्य आणि खूप शांत आणि अशी व्यवस्थित, म्हणजे खूप पद्धतशीर भाषा तुम्ही बोलता असं म्हणायला हरकत नाही. तुमचं बऱ्याचदा असं होतं का की कॅज्युअल मित्रांशी किंवा घरी बोलताना ती इतकी अशी भाषा येते?
हो, म्हणजे मी विसरलो आधी कसं बोलायचो. मला तर वाटलं मी आणखी पण तसाच आहे, मे बी आधीपासून मी असाच होतो. जेव्हा त्यांच्याकडून कळतं की अरे का असा बोलतोयस, आता थोडा फास्ट बोल किंवा बट ते थोडंसं लूज केलंय. तर मी हे ऐकलं होतं की एखादं कॅरेक्टर तुम्ही इतके दिवस करता, तासनतास करता, तर ते असं मानगुटीवर बसतं तुमच्या ते कॅरेक्टर परफॉर्म करताना. सो ते काढणं फार कठीण असतं. सो आता सिरियल संपायला आणखी अवकाश आहे, सुदैवाने ती चालू आहे आणि सगळ्यांचं प्रेम मिळत राहिलं अशीच चालू राहील. बट ते संपेल जेव्हा तेव्हा खरं चॅलेंज असेल यातून बाहेर पडून वेगळं काही तितकंच प्रॉमिसिंग देणं. सो तुमच्या दोघांना असं मी नॉर्मली ऐकताना वाटतं तेव्हा तुम्ही बोलताय असं वाटतं. तुझ्या बाबतीत कधी असं होतं की मालिकेत जशी तू भाषा वापरतोस किंवा ज्या पद्धतीने जे अग्रेसिव्हनेसनी बोलतोस रिअल लाईफमध्ये कधी असं होतं? ॲक्च्युली मी बॅचलर राहतो तेव्हा घरी जेवण मी स्वतः बनवतो किंवा माझे जे रूममेट आहेत ते. तर कधी कधी असं होतं की अरे ते नाही केवळ हेच टाक किंवा ते असं असं पटकन काय केवळ म्हणजे असं होतं ते अपसुक तोंडातून एखादा शब्द असा इथला माहितोचा तिकडे येतो किंवा इकडे प्ले करताना म्हणजे तुला जर तो विवाह अटेंड करायचा असेल तर ते होतं माझं रिसेंटली पण झालेलं आणि होतं. आता ते टाळू नाही शकत किती झालं. हा, रिटेक. प्रत्येक सेटवर अशी एखादी व्यक्ती असते की जी खूप बडबड करते किंवा खूप दंगा करते. असं असतं तुमच्याकडे, असं कोण आहे? तुम्ही तिकडे का बघितलं? कारण ती आमच्या हरिभाऊंची रूम आहे. हरिभाऊ हे मे बी सगळ्यात वयस्कर आणि सगळ्यात अनुभवी पण व्यक्ती असतील आमच्या सेटवर, पण बाय हार्ट ते आणखी लहान लेकरू आहेत आणि खूप बडबड करतात, खूप एक्सपिरियन्सेस सांगतात, पण मनाने खूप चांगले आहेत म्हणून आम्ही ऐकत असतो जितकं शक्य होईल तितकं. सो ते आणि मिस्टर क्रिएटिव्ह म्हणजे नितीन तळपदेजी ते पण खूप बोलतात, पण खूप धमाल येते. अशा सगळ्यांमुळे आमच्या इथे खूप लाईव्हली एन्व्हायरमेंट राहतं. नाही तर आम्ही आता तरुण वयातच म्हातारे झालोय, पण ते दे आर व्हेरी यंग. तुलाही तेच वाटतं की तेच जास्त बडबड करतात? आणि कुसुम आहे काय, आता मी इकडे आली होती ती म्हणून मी बघितली कुसुम होती पण ती परत गेली वाटतं. हरिभाऊ कुसुम वगैरे पण मजा येते. पण सगळ्यात शांत कोण आहे तुमच्या दोघांपैकी? जर म्हणायचं झालं तर कोण शांत आहे? मी हा खरंच तो शांत आहे. शांत आहे. डिपेंड्स मी कोणासोबत आमच्या आहे. दोघांपैकी तो तसा शांत. सेटवर सगळ्यात शांत कोण आहे? मला वाटतं हे आपले हे रे मिलिंद सर, जानुदेव ते त्यांच्याच याच्यात असतात. तू आणि तुमच्या जर दोघांपैकी कम्पेअर करायला गेलं तर सगळ्यात जास्त कोण बडबड करतं? वायफळ बडबड तर दोघंही नाहीत करत असं आम्हाला म्हणायला आवडेल. आम्हीच एकमेकांची पाठ देतो. थुकरट किंवा टुकार जोक कोण मारतं? कुसुम आणि दोघांपैकी तर आय डोंट नो. मला ऍक्च्युली सेटवर कुसुम आणि शेवंता वगैरे आहेत काही जण. दोघंही टुकार. ऍक्च्युली मला खूप इच्छा आहे जोक मारण्याची, पण मला जोक मारताच येत नाही. मला असं वाटतं जोक मारण्यासाठी जेन्युइनली खूप कॉन्फिडन्स पाहिजे, जो माझ्यात नाहीये. पण हे लोक एवढे भारी आहेत. सो आय एम अ व्हेरी गुड लिस्नर आणि मला खूप छान रिस्पॉन्स देता येतो. मला खूप लवकर हसायला पण येतं. तर तुम्ही इतकं छान गेटअपमध्ये येऊन शूट करता, वेगळे अवतार तुमचे असतात, पण एक ह्युमन बिंग म्हणून आपल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टी तरी भीती असते. मांजरीची कोणाला भीती असते, कोणाला पालीची भीती असते किंवा व्हॉट एव्हर इट इज. तर खऱ्या आयुष्यात तुमच्या दोघांना कुठल्या गोष्टीची भीती वाटते? मी जेव्हा इकडे आले तेव्हा सगळ्यात जास्त माकडांची भीती वाटली, कारण उड्या मारत होते नुसते. आम्ही तर ऍक्च्युली इथे म्हणजे काय म्हणतात त्याला, बिबट्या वगैरे पण पाहिलाय मी तर, लिटरली 2 वेळा पाहिलाय. तर ती हा असं नाही की ती भीती गेली, बट नाही ते हा, पण मे बी उंचीची भीती वाटते मला, कदाचित उंचीची भीती वाटते. हा, सेटवर भीती वाटते कुठल्या गोष्टी? नाही, आमचा सेट खूप मस्त पॉझिटिव्ह आहे. एक्झॅक्टली. तशी भीती खरंच नाही, भीती नाही वाटत कधी. अच्छा, मला रुक्मिणी जेव्हा भूतांच्या गोष्टी सांगायला लागते तेव्हा भीती वाटते. भूतांची भीती वाटते. रुक्मिणी जेव्हा रुक्मिणी म्हणजे एकता जेव्हा सांगते एकता लब्धे भूतांच्या गोष्टी, म्हणजे ती अगदी अशी मान वगैरे फिरवते. आता मी फिरवू नाही शकत. हा, आम्ही जेव्हा ट्रिपला वगैरे गेलेलो ना, तर अंधारामध्ये आता बस ट्रॅव्हल करते, छोटीशी डिम लाईट, त्याच्यामध्ये माझ्या समोर येऊन भूताच्या गोष्टी सांगत सांगत अचानक ती मान वगैरे टर्न करणं, ती ज्यानुसार सगळं एक्सप्लेन करते ना, हा एकदम ती इथे घुसेल नाही घुसेल, बट ते एक्सप्लेनेशन ती जाम भारी आहे त्या बाबतीत. सो तशी खूप भीती वाटते. कलीला कोणत्या गोष्टीची? मला तशी भीती वाटत नाही, पण तेच ते बिबट्याची एक आणि तसं ते फार म्हणजे मला नाही भीती वाटत. मी खूप रानावनात फिरलेला माणूस आहे ऍक्च्युली.
रात्री अपरात्री, त्याच्यामुळे मला अशी भीती त्याचं लग्न नाही झालंय इथे, पण त्याला बायको नाही दिली आहे ना, म्हणून भीती नाही वाटत. आता लवकरच त्याचं कशी लग्न मिळेल, होईल. काय मिळेल त्याची एक भीती आहे. त्याची एक भीती आहे. ती एक भीती आहे. चांगली मिळेल ना पण थँक्यू. होपफुली. म्हणजे हेच भीती म्हणजे आता महेश शोधात आहे सध्या, सो सगळ्या मुलींना आव्हान करतो मी की जर अप्रोच करायचं असेल तर ही इज लुकिंग फॉर अ ब्राईड. येस, तू पण करून टाक ना अप्रोच. माझ्याकडून त्यांनी केलंय. आय एम अ बेस्ट मॅन, मी त्याचा बेस्ट मॅन बनलोय. बरं. नाही पण आमची खरंच खूप चांगली मैत्री आहे. म्हणजे आम्ही स्क्रीनवर जरी दुश्मन असलो एकमेकांचे तरी पण म्हणजे बॅक कॅमेरा आम्ही खूप चांगले. तुमच्या दोघांना या इंटरव्ह्यूला एकत्र घ्यायचं कारणच ते होतं की ऑनस्क्रीन तुम्ही असे कट्टर दुश्मन आहात, तर बॅकस्टेज ही मैत्री किती घट्ट आहे हेच मला बघायचं होतं. पण थँक्यू सो मच तुमच्या दोघांना, तुम्ही इथे आलात आणि इतक्या मस्त गप्पा माझ्यासोबत मारल्यात. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रॅकसाठी आणि नवीन नवीन गेटअप आणि अवतारसाठी. थँक्यू दर्शना. थँक्यू.